एनर्जीज ऑफ ऑर्बिटल. हा पॉइंट सुरू होता आपला. हायड्रोजन ॲटम ची एनर्जी कोणता क्वांटम नंबर सांगतो? एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन आपण मागे पाहिलं होतं. कोणता क्वांटम नंबर सांगतो एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन? एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन कोणता क्वांटम नंबर सांगतो? नाही माहित? मागे पाहिलं होतं आपण, सांगा पटकन. एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन कोणता क्वांटम नंबर सांगतो? कोणता क्वांटम नंबर सांगतो? कोणत्या क्वांटम नंबरने एनर्जी कळते आपल्याला? एनर्जी नाही माहित कोणाला? इन्फॉर्मेशन एनर्जी कोणता क्वांटम नंबर सांगतो? प्रिन्सिपल सांगतो ना. हायड्रोजन ॲटम एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इज शोन बाय द प्रिन्सिपल क्वांटम नंबर n. प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय असतो? n. हायड्रोजन ॲटमला n इज इक्वल टू काय असतो? 1 असतो. हायड्रोजन ॲटमला n इज इक्वल टू किती असतो? 1 असतो. ठीक आहे. मग हायड्रोजन ॲटमची जी एनर्जी आहे इलेक्ट्रॉनची, गिवन बाय द प्रिन्सिपल क्वांटम नंबर, दॅट इज n. इन केस ऑफ हायड्रोजन ॲटम ओनली 1 इलेक्ट्रॉन इज प्रेझेंट. किती इलेक्ट्रॉन असतो? एकच इलेक्ट्रॉन असतो हायड्रोजन मध्ये. त्यामुळे त्या हायड्रोजनची जी एक म्हणजे 1s s ऑर्बिटल, कोणती ऑर्बिटल असते? 1s. सो दिस 1s इज द ग्राउंड स्टेट. या स्टेटला काय म्हणावं? ग्राउंड स्टेट. बिकॉज इट हॅज द लोवेस्ट एनर्जी. कशी एनर्जी असते? लोवेस्ट एनर्जी अँड इट इज स्टेबल. मोस्ट स्टेबल असतो. ग्राउंड लेवलला जो असतो तो काय असतो? स्टेबल असतो. जसं जसं हायर लेवलला जाणार म्हणजे इलेक्ट्रॉन इन 1s मध्ये असेल तर काय असतो? ग्राउंड स्टेट असतो. इलेक्ट्रॉन इन 1s दॅट इज द ग्राउंड स्टेट. लोवेस्ट एनर्जी कसा असतो? स्टेबल असतो. ग्राउंड स्टेट हे लक्षात ठेवा, नवीन शब्द आला इथं आता आज. बाकी सगळं जुनच आहे. इलेक्ट्रॉन इन द 2s किंवा 2p, जसं जसं इलेक्ट्रॉन आता 2s किंवा 2p और हायर ऑर्बिटल मध्ये गेला इलेक्ट्रॉन. केव्हा जातो इलेक्ट्रॉन? तुम्हाला माहित आहे इलेक्ट्रॉन हायर ऑर्बिट मध्ये केव्हा जातो? एक्साइटेड स्टेट मध्ये, है ना. त्या स्टेटला काय म्हणतात? दॅट आर कॉल्ड एज एक्साइटेड स्टेट. दॅट इज कॉल्ड एज एक्साइटेड स्टेट आणि दिस इज कॉल्ड एज ग्राउंड स्टेट. तर एक्साइटेड स्टेटची एनर्जी कशी असते? जास्त असते. मागे म्हटलं होतं आपण, ग्राउंड स्टेट मधून एक्साइटेड हायर एनर्जी टू लोअर एनर्जी व्हेन इलेक्ट्रॉन ॲब्झॉर्ब करतो, एनर्जी इमिट करतो, हे मागे आपण पाहिलं होतं, आहे ना. तर एनर्जीचाच पॉईंट चालू आहे आपला. हा एनर्जीज ऑफ कोणाची चालू आहेत? ऑर्बिटलचे. राईट. नाऊ हायड्रोजन मध्ये काय असतो की इलेक्ट्रॉन न्यूक्लियसला अट्रॅक्ट असतो मोर. ओके. इन केस ऑफ हायड्रोजन ॲटम द इलेक्ट्रॉन इज मोर बॉन्डेड और मोर अट्रॅक्टेड. कोणाला अट्रॅक्ट असतो जास्त? मोर अट्रॅक्टेड टू न्यूक्लियस. न्यूक्लियसला जितका जास्त अट्रॅक्ट असणार तितकी एनर्जी काय असते? कमी असते. देअरफॉर लेस एनर्जी. एनर्जी कशी असते? देअरफॉर लेस एनर्जी. जसं जसं अट्रॅक्शन कमी होणार, अट्रॅक्शन मोर आहे, एनर्जी लेस. अट्रॅक्शन जसं जसं कमी होणार, एनर्जी वाढणार, मोर एनर्जी. सो मोर अट्रॅक्टेड, लेस एनर्जी असणार. आता पुढे इन केस ऑफ मल्टी इलेक्ट्रॉन असलेल्या आयटम मध्ये काय होतं आता? ओके. हे पहिला आपण कशामध्ये? हायड्रोजन ॲटम मध्ये पाहिला. सिमिलरली आता पाहूत मल्टी इलेक्ट्रॉनच्या केसमध्ये कसा असतो. तर मल्टी इलेक्ट्रॉन जे असतात त्या मल्टी इलेक्ट्रॉन मध्ये एनर्जी डिपेंड असते कशावर? एनर्जी डिपेंड ऑन n and l. एनर्जी ऑफ कोणाची? ऑर्बिटलची. एनर्जी ऑफ ऑर्बिटल डिपेंड ऑन बोथ n and l, दोघांवर अवलंबून असते. हायड्रोजन मध्ये कशावर अवलंबून असते? फक्त प्रिन्सिपल क्वांटम वर अवलंबून असते. ओके. आता का असते असं? तर इन केस ऑफ हायड्रोजन ओनली अट्रॅक्शन, म्युच्युअल अट्रॅक्शन असते. ओके. बट इन केस ऑफ मल्टी इलेक्ट्रॉन आयटम तर काय असतं म्हटलं आपण? अट्रॅक्शन असतो. बट इन केस ऑफ मल्टी इलेक्ट्रॉन आयटम देर आर म्युच्युअल रिपल्शन असतो. देर आर व्हॉट? म्युच्युअल रिपल्शन बिटवीन द इलेक्ट्रॉन मध्ये.
इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन मध्ये काय असतो, म्युच्युअल म्हणजे परस्पर, परस्पर रिपल्शन यांच्यामध्ये काय असतो, एक प्रकारचा रिपल्शन असतो, म्युच्युअल रिपल्शन बिटवीन द इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन मध्ये रिपल्शन होते. परंतु हायड्रोजन मध्ये असतात का एकच इलेक्ट्रॉन असतो, हायड्रोजन मध्ये एकच इलेक्ट्रॉन असल्यामुळे अट्रॅक्शन कसा असतो, जास्त असतो. मल्टी इलेक्ट्रॉन आयटम मध्ये एनर्जी कशी असते मग, द एनर्जी ऑफ ऑर्बिटल, ऑर्बिटलची एनर्जी कशी असते, आता डिफरंट असते, सगळ्या ऑर्बिटलची एनर्जी वेगवेगळी राहते. कोणकोणते, सबशेल फॉर एक्झाम्पल, जे सबशेल आहेत एस पी डी एफ, तर या सबशेल मध्ये एनर्जी कशी होत राहते, डिफरंट एनर्जी असते, वेगवेगळी असते. एनर्जी बद्दल पॉईंट चालू आहे ऑर्बिटलच्या, तर जे सबशेल आहेत एस पी डी एफ या सबशेलची एनर्जी डिफरंट असण्यामागचं कारण काय, म्युच्युअल रिपल्शन, मुख्य कारण काय यांचं, म्युच्युअल रिपल्शन. तर कळालं इथपर्यंत, पुढे पाहूत आता. हायड्रोजन वरून अणू कोण, मल्टी इलेक्ट्रॉन. हा समजलं इथपर्यंत, हे तर सुरुवात आहे. आता म्युच्युअल रिपल्शन असतो इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन मध्ये, समजलं हो, समजला का नाही समजला, मैसेज नहीं आती इसमें, वहाँ आती है, हाँ 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 राइट राइट, चला आला, समजला. आता समजलं, राईट. डाऊट आहे कोणाला, डाऊट आहे, डाऊट आता अजून नाही, काय सांगितलंच नाही अजून, याच्या पुढे आहे मेन पॉईंट. आता हायड्रोजन मध्ये ग्राउंड स्टेट असते, हे लक्षात ठेवा, ग्राउंड स्टेट आणि एक्साइटेड स्टेट. इलेक्ट्रॉन ग्राउंड स्टेट, पहिली कक्षामधून हायर स्टेट मध्ये जातो इलेक्ट्रॉन, राईट, त्या स्टेटला काय म्हणावं, हायर स्टेट. त्या स्टेटला काय म्हणतात, हायर स्टेट. नाव इन मल्टी इलेक्ट्रॉन आयटम, मल्टी इलेक्ट्रॉन आयटम मध्ये काय असतो, रिपल्शन असतो, रिपल्शन मध्ये असतो, अट्रॅक्शन, दोन्ही असतात, म्युच्युअल रिपल्शन. तर अट्रॅक्टिव्ह इंटरॅक्शन पण असतात अँड रिपल्सिव्ह इंटरॅक्शन दोन्ही असतात. अट्रॅक्टिव्ह इंटरॅक्शन कशामध्ये असेल, इलेक्ट्रॉन अँड न्यूक्लियस मध्ये असेल, है की नाही. आणि रिपल्सिव्ह इंटरॅक्शन कशामध्ये असते, रिपल्सिव्ह इंटरॅक्शन इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन मध्ये. मल्टी इलेक्ट्रॉन आहेत, आता खूप इलेक्ट्रॉन आहेत, मल्टी इलेक्ट्रॉन, अँड याला काय म्हणूया आपण, रिपल्सिव्ह इंटरॅक्शन, रिपल्सिव्ह इंटरॅक्शन, राईट. नीट लक्ष द्या, दोन प्रकारचे इंटरॅक्शन, कोणते कोणते, अट्रॅक्टिव्ह इंटरॅक्शन एक, आणि दुसरी कोणती, रिपल्सिव्ह इंटरॅक्शन. सोपा आहे, खूप सोपा आहे. अट्रॅक्टिव्ह इंटरॅक्शन एक आणि दुसरी कोणती, रिपल्सिव्ह इंटरॅक्शन. आता इलेक्ट्रॉन मल्टी इलेक्ट्रॉन मध्ये चालू आहे आपला. मल्टी इलेक्ट्रॉन मध्ये इलेक्ट्रॉन स्टेबल असण्यामागचं कारण काय असतो, इलेक्ट्रॉन इज स्टेबल. इन मल्टी इलेक्ट्रॉन आयटम द इलेक्ट्रॉन इज स्टेबल. वाय, बिकॉज द अट्रॅक्टिव्ह इंटरॅक्शन मोर असतात. याचं कारण काय, बिकॉज द अट्रॅक्टिव्ह इंटरॅक्शन आर मोर दॅन द, कोणापेक्षा असतात, रिपल्सिव्ह इंटरॅक्शन. कळालं, हा पॉईंट पण सोपा आहे. वाय इलेक्ट्रॉन इज मोर स्टेबल, असा क्वेश्चन येऊ शकतो. तर वाय इट इज मोर स्टेबल, बिकॉज द अट्रॅक्टिव्ह इंटरॅक्शन कशामध्ये कशामध्ये असतो, अट्रॅक्टिव्ह, न्यूक्लियस व इलेक्ट्रॉन, न्यूक्लियस व इलेक्ट्रॉन, आणि रिपल्सिव्ह कशामध्ये असतो, इलेक्ट्रॉन व इलेक्ट्रॉन मध्ये. समजा हा न्यूक्लियस आहे, तर अट्रॅक्टिव्ह आणि दुसरा कोणता असतो, रिपल्सिव्ह, दोन्ही प्रकारचे इंटरॅक्शन असतात, राईट. इलेक्ट्रॉन आणि कशामध्ये, न्यूक्लियस मध्ये. इलेक्ट्रॉन व न्यूक्लियस मध्ये काय असते, अट्रॅक्टिव्ह इंटरॅक्शन, दोन प्रकारचे इंटरॅक्शन आहेत, इलेक्ट्रॉन आणि हा कोण आहे, न्यूक्लियस. आता अजून काय असतात, मल्टी इलेक्ट्रॉन म्हणजे अजून खूप इलेक्ट्रॉन असतात, त्याला काय म्हणतो आपण, मल्टी इलेक्ट्रॉन. तर हे इंटरॅक्शन कोणामध्ये आहे, आता इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन मध्ये रिपल्शन असते, आणि इथं काय असते, अट्रॅक्शन असते. ठीक आहे, समजायला आता. आता काय होतं, इलेक्ट्रॉन स्टेबल का असतो, जेव्हा अट्रॅक्टिव्ह इंटरॅक्शन मोर असेल, अट्रॅक्टिव्ह इंटरॅक्शन जास्त असेल, तर कोणापेक्षा, रिपल्सिव्ह इंटरॅक्शन पेक्षा इलेक्ट्रॉन कसा होऊन जातो, स्टेबल होऊन जातो. पुढे पुढे जसं जसं जाऊ आपण, एनर्जी डिक्रीज होते. आताच म्हटलो आपण, एनर्जी काय होते, कमी होत जाते. का, कारण याचं, आता जे आउटर इलेक्ट्रॉन आहेत, हे इलेक्ट्रॉन कसे आहेत, आता आउटर, बाहेरचे, आणि हे इलेक्ट्रॉन कोणते आहेत, इनर.
ओके, ठीक आहे. आपण अजून एक ऑर्बिट काढू. वन मोर ऑर्बिट नाव सी हिअर. एक आणखीन एक ऑर्बिट आहे. याच्यात किती असतात आता? 3 आणि 3 6, 2 8 असतात. आता हे दोनच आहेत समजा. हे किती आहेत? हे 2 इलेक्ट्रॉन आहेत. हा एक इलेक्ट्रॉन आहे आणि हा एक इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे. नाउ these are the two electrons. Now in these two electrons, the outer electrons, बाहेरचे इलेक्ट्रॉन काय करायला? इनर इलेक्ट्रॉनला, ठीक आहे, आपल्याला अट्रॅक्टिव्ह इंटरॅक्शन वाढवायचं आहे. अट्रॅक्टिव्ह इंटरॅक्शन, बघा नीट लक्ष द्या. आता अट्रॅक्टिव्ह इंटरॅक्शन पॉईंट चालू आहे. आउटर इलेक्ट्रॉनला, हे बाहेरचे, these are called as now outer electrons. These are called as inner electrons. Which one? This one. Okay, this is called as outer electron. This is called as inner electron. तर outer electrons are, नीट लक्ष द्या अजून. outer इलेक्ट्रॉनला inner इलेक्ट्रॉन काय करायलेत? शिल्ड करायलेत. The outer electrons are shielded by, outer इलेक्ट्रॉनला काय करतो? शिल्ड करतो. outer electrons are shielded by, कोण करायलेत शिल्डेड? शिल्डेड कोणापासून करायलेत? फ्रॉम न्यूक्लियस पासून. शिल्डेड फ्रॉम न्यूक्लियस बाय इनर, हे जे आहेत कोणते आहेत? आउटर इलेक्ट्रॉन. बाय इनर इलेक्ट्रॉन. बघा कसं आउटर इलेक्ट्रॉन एक असं शिल्ड बनवतात. शिल्ड म्हणजे एक ढाल बनवतात. हे इनर इलेक्ट्रॉन अशी काय करतात? एक शिल्ड बनवतात. बघा लक्ष द्या, कळायले? इनर इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करतात. यांना अट्रॅक्ट करू देत नाही. हे पण अट्रॅक्ट करणार ना. आता हे पण कोणाला अट्रॅक्ट करणार? न्यूक्लियसला. हे पण कोणाला अट्रॅक्ट करू शकतात? न्यूक्लियसला. पण मधात काय आली? अशी एक प्रकारची शिल्ड. दिस इज द शिल्ड. शिल्ड म्हणजे काय? ढाल. ओके, दिस इज द वन टाइप ऑफ शिल्ड. मधात यायली शिल्ड. सो आउटर इलेक्ट्रॉन्स आर शिल्डेड फ्रॉम, हे आउटर इलेक्ट्रॉन काय झाले? आता शिल्ड झाले. फ्रॉम कोणापासून? फ्रॉम न्यूक्लियस. बाय कोणामुळे झाले? हे बाय इनर इलेक्ट्रॉन्स मुळे. ओके, these are the inner electrons. So inner electron ने काय फॉर्म केले? एक प्रकारची शिल्ड तयार केली, ढाल तयार केली. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज काय झाला? आता न्यूक्लियसचा स्क्रीन झाला. द पॉझिटिव्ह चार्ज ऑफ न्यूक्लियस इज स्क्रीनड. एक पडदा आला त्याच्यावर. न्यूक्लियसच्या पॉझिटिव्ह चार्जवर काय आला? पडदा आला. जे पॉझिटिव्ह चार्ज, आता न्यूक्लियसचा हा पॉझिटिव्ह चार्ज, हे आउटर इलेक्ट्रॉन जे एक्सपिरियन्स करतात त्याला म्हणतात इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. आउटर इलेक्ट्रॉन्स, हे जे बाहेरचे इलेक्ट्रॉन आहेत, आउटर इलेक्ट्रॉन एक्सपिरियन्स, व्हॉट दे एक्सपिरियन्स? द पॉझिटिव्ह चार्ज ऑफ न्यूक्लियस. पॉझिटिव्ह चार्ज ऑफ कोणाचा? न्यूक्लियसचा. इज कॉल्ड एज इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय म्हणतात? इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. इफेक्टिव्ह म्हणजे काय? परिणामकारक. काय झालं? दिसते? नाही दिसते? दिसते? सर्वांना दिसते? नॉट क्लिअर? ओके. आउटर इलेक्ट्रॉन एक्सपिरियन्स, चला इथपर्यंत दिसते? हे कळालं? पॉझिटिव्ह चार्ज ऑफ न्यूक्लियस इज स्क्रीनड झालं. ठीक आहे, इथपर्यंत कळालं? इथपर्यंत समजलं? आता पहा पुढे. आउटर इलेक्ट्रॉन, बाहेरचे इलेक्ट्रॉन काय करायलेत? मधातल्या इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करू देत नाहीत. मधातले इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करू देतात का? नाही देतात. ठीक आहे, इथपर्यंत समजलं ना? इथपर्यंत समजलं? इथपर्यंत समजलं का? हाँ ओके. हो, हाँ. अब क्या होता देखो. आता पहा, आउटर इलेक्ट्रॉन, हे पॉइंट काय सांगायला तुम्ही पहा परत. आउटर इलेक्ट्रॉन, जे आउटर इलेक्ट्रॉन काय करतात? एक्सपिरियन्स
एक्सपिरियन्स द पॉझिटिव्ह चार्ज, जे काही त्यांना पॉझिटिव्ह चार्ज भेटते, पॉझिटिव्ह चार्ज त्याला म्हणतात इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. हे लक्षात ठेवा, इट इज कॉल्ड ॲज इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. इफेक्टिव्ह, what it is, effective nuclear charge. Effective nuclear charge, it is denoted by Z effective. Z effective कोणाचा, इलेक्ट्रॉनचा. Z effective इलेक्ट्रॉन कशाला म्हणायचं, what is Z effective electron? The outer electron, these are the outer electron experience, तरी एक्सपिरियन्स करतात. काय एक्सपिरियन्स करतात, जे काही पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियसचा आहे, न्यूक्लियसचा जो काही पॉझिटिव्ह चार्ज आहे तो आउटर इलेक्ट्रॉन जे एक्सपिरियन्स करतात त्याला काय म्हणायचं, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. कळाला, स्क्रीनिंग इफेक्ट कळाला, समजलं इथपर्यंत? ओके. आता पहा काय होते. हां यस, आता पहा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्जमुळे आपण काय करू, आता न्यूक्लियसचा चार्ज वाढवू. इफ द न्यूक्लिअर चार्ज इज इन्क्रीज्ड, हे इफेक्टिव्ह आहे आपला नुसता न्यूक्लिअर चार्ज इज इन्क्रीज्ड. इफ न्यूक्लिअर चार्जेस काय केलं आपण आता, इन्क्रीज केलं. कसं वाढवणार, न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज्ड म्हणजे असं उगाच वाढते का, म्हणजे त्याचा आपण अजून एक नवीन आयटम घेतला आपण. फॉर एक्झाम्पल कोणता, हायड्रोजन आहे, लिथियम आहे. हायड्रोजन म्हणजे किती असतो, 1. लिथियम म्हणजे किती असतो, 3 असतो है ना, लिथियम 3. म्हणजे लिथियमवर काय असतो आता, 3 पॉझिटिव्ह किती असतात याला, 3 पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पण 3. हायड्रोजनला 1. म्हणजे आपण असं न्यूक्लिअर चार्ज वाढवतो. इफ न्यूक्लिअर चार्ज इज इन्क्रीज्ड देन द अट्रॅक्टिव्ह इंटरॅक्शन वाढतात. त्यामुळे काय होतात, अट्रॅक्टिव्ह इंटरॅक्शन काय होत जातात, आता इन्क्रीज होत जातात, वाढत जातात. अट्रॅक्टिव्ह इंटरॅक्शन इन्क्रीज झाले बघा. अट्रॅक्टिव्ह इंटरॅक्शन म्हणजे कोणाचे कोणाचे असतात, इलेक्ट्रॉनचे आणि न्यूक्लियसचे. मी पहिलेच म्हटलं होतं अट्रॅक्टिव्ह इंटरॅक्शन कोणाचे कोणाचे असतात माहिती आहे तुम्हाला, कोणाचे कोणाचे असतात, इलेक्ट्रॉनचे आणि न्यूक्लियसचे. आता मला बोला एनर्जीचा याच्याशी काय संबंध आहे एनर्जीचा, तर अट्रॅक्टिव्ह इंटरॅक्शन वाढल्यावर काय होते, अट्रॅक्टिव्ह इंटरॅक्शन वाढत चालला, कोणाचा कोणाचा, न्यूक्लियसचा आणि इलेक्ट्रॉनचा अट्रॅक्टिव्ह इंटरॅक्शन वाढायला. नीट लक्ष द्या, कोणता इंटरॅक्शन, अट्रॅक्टिव्ह इंटरॅक्शन वाढायला. ठीक आहे, कोणाचा व कोणाचा, न्यूक्लियसचा आणि इलेक्ट्रॉनचा. त्यामुळे एनर्जी काय होईल सांगा बरं, कोण सांगतो, एनर्जी काय होईल, इन्क्रीज होईल का डिक्रीज होईल. अट्रॅक्टिव्ह इंटरॅक्शन इन्क्रीज झाला तर एनर्जी काय होते, एनर्जी काय होते, डिक्रीज होते. अट्रॅक्टिव्ह इंटरॅक्शन इन्क्रीज झाला तर एनर्जी काय होऊन जाते, द एनर्जी इज डिक्रीज्ड. आपण हायड्रोजनलाच म्हणलो होतो सुरुवातीला 1s ची एनर्जी कशी असते, सर्वात कमी असते. का कमी असते, अट्रॅक्टिव्ह इंटरॅक्शन जास्त असते. अट्रॅक्टिव्ह इंटरॅक्शन जास्त असला की एनर्जी कशी असते, कमी असते. अट्रॅक्टिव्ह इंटरॅक्शन 2s चा कसा असतो, जास्त असतो, म्हणून एनर्जी कशी आहे, जास्त आहे. एनर्जी कमी कोणाची आहे, 1s ची. 1s ची एनर्जी कशी आहे, कमी आहे, आणि 2s ची कसं आहे, जास्त आहे. हे समजलं इथपर्यंत. इंटरॅक्शन किती प्रकारचे, इंटरॅक्शन किती प्रकारचे, 2. कोणते कोणते, एक अट्रॅक्टिव्ह आणि एक रिपल्सिव्ह. राईट, हां समजलं इथपर्यंत. अट्रॅक्टिव्ह एक असतो आणि एक रिपल्सिव्ह. राईट. आउटर इलेक्ट्रॉनला इनर इलेक्ट्रॉन काय करतात, आउटर इलेक्ट्रॉनला इनर इलेक्ट्रॉन काय करतात, इनर इलेक्ट्रॉन्स. बाहेरच्या इलेक्ट्रॉनला मधातले इलेक्ट्रॉन काय करतात, आउटर इलेक्ट्रॉन्सला. आउटर इलेक्ट्रॉनला इनर इलेक्ट्रॉन काय करतात, शिल्ड करतात. हा पॉइंट लक्षात ठेवा. आउटर इलेक्ट्रॉनला इनर इलेक्ट्रॉन काय करतात, शिल्ड. शिल्ड करणे म्हणजे ढाल बनवतात. मग त्यामुळे काय होते, अट्रॅक्शन कमी होते. मग अट्रॅक्शन कमी झाल्यामुळे न्यूक्लिअर चार्ज वाढवला आपण. त्यामुळे काय केला, न्यूक्लिअरचा चार्ज वाढवला, न्यूक्लियसचा चार्ज वाढवला.
बघा न्यूक्लियसचा चार्ज काय झाला आता वाढला. न्यूक्लियसचा चार्ज वाढला की काय होते मग अट्रॅक्टिव्ह इंटरॅक्शन परत वाढतात. अट्रॅक्टिव्ह इंटरॅक्शन वाढले की एनर्जी काय होऊन जाते. अट्रॅक्टिव्ह इंटरॅक्शन वाढल्यावर एनर्जी काय होते एनर्जी डिक्रीज है ना. सोपा आहे. अट्रॅक्टिव्ह इंटरॅक्शन इन्क्रीज एनर्जी काय होते डिक्रीज होते. ठीक आहे. आता पाहूत आपण एनर्जी अजून कशावर अवलंबून असते हे समजले इथपर्यंत. ओके. एनर्जी डिपेंड्स ऑन द शेल अँड शेप. काय डाऊट आहे काय म्हणाले डाऊट्स समजलं. ओके. डाऊट आहे कोणाला. नो डाऊट. नो नो. ओके राईट. आता पहा एनर्जी ऑल्सो डिपेंड्स ऑन द शेप शेल अँड शेप. एनर्जी कशावर अवलंबून असते. एनर्जी डिपेंड ऑन शेल अँड शेप. शेल आणि कशावर असते शेपवर. म्हणजे वन शेल असेल पहिली शेल असेल एनर्जी कशी असते कमी असते. दुसऱ्यामध्ये अजून वाढते. तिसऱ्यामध्ये शेल जसं जसं प्रिन्सिपल क्वांटम नंबर वाढतो. शेल कोण सांगतो प्रिन्सिपल क्वांटम नंबर n. द व्हॅल्यू ऑफ n ॲज इट इन्क्रीजेस द एनर्जी ऑल्सो काय होते इन्क्रीजेस. शेप सिमिलरली शेप कसा इन केस ऑफ s ऑर्बिटल. s ऑर्बिटलचा शेप कसा असतो तुम्हाला माहित आहे. इट इज स्पेरिकल. s ऑर्बिटल इज स्पेरिकल सिमेट्रिकल. स्पेरिकल असून कशी असते सिमेट्रिक असते. सगळ्या बाजूने सारखी असते. प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन इन ऑल डायरेक्शन इज सेम असते. प्रोबॅबिलिटी सगळ्या दिशेने कशी असते सेम असते. So in case of s orbital it is spherical symmetrical. Okay, s orbital how it is spherical symmetrical. So that's why याची एनर्जी काय असणार. एनर्जी डिपेंड ऑन शेल अँड शेप. स्पेरिकल असल्यामुळे एनर्जी काय असते देअरफॉर एनर्जी कशी असणार याची एनर्जी इज लेस असते. एनर्जी इज लेस. वाय एनर्जी इज लेस वाय बिकॉज इलेक्ट्रॉन इज मोर अट्रॅक्टेड. इलेक्ट्रॉन काय असतो मोर अट्रॅक्टेड टू कोणाला न्यूक्लियसला. अट्रॅक्शन मोर एनर्जी लेस. कळलं. एनर्जी लेस काय असते अट्रॅक्शन मोर असते न्यूक्लियस. आणि आपले हे जे शिल्डिंग इफेक्ट पाहिलो आपण शिल्ड. ओके. सो दिस शिल्डिंग हा जो शिल्डिंग इफेक्ट आहे कशामध्ये कशामध्ये शिल्डिंग इफेक्ट आउटर इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस मध्ये. ओके. द शिल्डिंग बिटवीन आउटर इलेक्ट्रॉन अँड बघा आउटर इलेक्ट्रॉन अँड कशामध्ये आहे न्यूक्लियस मध्ये. तर ही जी शिल्डिंग आहे आउटर इलेक्ट्रॉन अँड न्यूक्लियस मध्ये तर ही शिल्डिंग पण काय असते मोर असते. दिस शिल्डिंग इज ऑल्सो मोर. शिल्डिंग मोर अट्रॅक्शन. शिल्डिंग मोर असेल तर अट्रॅक्शन मोर असतो. राईट. कशामध्ये s ऑर्बिटल मध्ये. इन केस ऑफ s ऑर्बिटल मध्ये जसं जसं आपण काय होत आता इलेक्ट्रॉन वाढतील s ऑर्बिटलला शिल्डिंगच नसते आहे की नाही. s ऑर्बिटलला शिल्डिंग काय असते लेस असते. तर शिल्डिंग बिटवीन शिल्डिंग इफेक्ट लेस असतो आणि शिल्डिंग मोर असते. कारण s ऑर्बिटल मध्ये काय असतात इलेक्ट्रॉन इनर इलेक्ट्रॉनच असतात फक्त. जसं जसं आउटर इलेक्ट्रॉन वाढत जातात इन केस ऑफ s ऑर्बिटल झालं बघा आता आहे. s ऑर्बिटल नंतर इन केस ऑफ p ऑर्बिटल. ठीक आहे. आता बघा p ऑर्बिटल मध्ये काय असणार की ही जी शिल्डिंग आहे द शिल्डिंग बिटवीन आउटर इलेक्ट्रॉन आणि कोणामध्ये शिल्डिंग बिटवीन द आउटर इलेक्ट्रॉन्स अँड न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन अँड व्हॉट न्यूक्लियस. सो दिस शिल्डिंग इज मोर. अगेन वाढते शिल्डिंग. इथं शिल्डिंग कशी आहे मोर आहे इथं पण. वेअर द शिल्डिंग बिटवीन आउटर इलेक्ट्रॉन न्यूक्लियस इज कशी आहे मोर. दिस शिल्डिंग अगेन इन्क्रीजेस. सो ड्यू टू विच व्हॉट हॅपन्स शिल्डिंग अजून वाढल्यामुळे काय होते इथं पण असते पण s आणि p च्या दोघांच्या तुलनेत s आणि p च्या तुलनेत p ची एनर्जी अजून काय होऊन जाते डिक्रीज होते. द एनर्जी इज
डिक्रीजेस. तर अशा प्रकारे शेपवर अवलंबून असतो एनर्जी. एनर्जी डिपेंड्स ऑन शेपवर. कसं अवलंबून असते की इन केस ऑफ मोर इफेक्टिव्ह असते, मोर असते, काय असते एस ऑर्बिटलमध्ये शिल्डिंग इज मोर, बट इन केस ऑफ पी ऑर्बिटल द शिल्डिंग इज अगेन मोर. इन केस ऑफ डी ऑर्बिटल अजून वाढते. ठीक आहे. म्हणजे इन केस ऑफ एस ऑर्बिटल एनर्जी, एस ऑर्बिटलमध्ये कसं आहे एनर्जी, अट्रॅक्शन इज मोर, त्यामुळे एनर्जी कशी असते लेस. अट्रॅक्शन मोर अट्रॅक्टेड, बघा परत लक्ष द्या, एस ऑर्बिटलला मोर अट्रॅक्टेड टू न्यूक्लियस. मोर अट्रॅक्शन असल्याने काय होते, मोर अट्रॅक्शन हे तुम्हाला माहित आहे, मोर अट्रॅक्शन असेल तर एनर्जी कशी असते, मोर अट्रॅक्शन असेल तर एनर्जी लेस. हा पॉईंट लक्षात ठेवा, मोर अट्रॅक्शन असेल तर एनर्जी लेस. आता बघा, आता समजतं तुम्हाला. एस ऑर्बिटल आहे, स्पेरिकल शेप आहे, याचा अर्थ काय इथं बघा, शिल्डिंग इफेक्ट कसा असतो एस ऑर्बिटल मध्ये मोर, पी ऑर्बिटल मध्ये अजून जास्त असतो आणि डी ऑर्बिटल मध्ये अजून वाढतो. याचा अर्थ काय इथं बघा अजून, एस ऑर्बिटल स्पेरिकल सिमेट्रिकल आहे, राईट. एस ऑर्बिटल स्पेरिकल सिमेट्रिकल असल्यामुळे यांच्यामध्ये कोणामध्ये इलेक्ट्रॉन अँड द न्यूक्लियस, द अट्रॅक्शन मीन्स इलेक्ट्रॉन इज मोर टाइटली बॉन्ड. इलेक्ट्रॉन जास्त बॉन्ड असतो कोणाला, बॉन्ड टू न्यूक्लियस. इलेक्ट्रॉनला खूप तो क्लोज बॉन्ड असतो. टाइटली बॉन्ड टू कोणाला असतो, न्यूक्लियसला. म्हणजेच काय, अट्रॅक्शन कसा असतो, जास्त असतो. कळलं. अट्रॅक्शन जेवढा जास्त असेल तेवढा काय असतो, अट्रॅक्शन वाढला, देअरफॉर एनर्जी काय होते मग, देअरफॉर एनर्जी इज लेस. एस ऑर्बिटल लक्षात ठेवायचं, पुढे आलं एस ऑर्बिटलला एनर्जी कशी असते, लेस असते. पी ऑर्बिटलची एनर्जी अजून काय होते मग, मोर असते. म्हणजे लेस टाइटली बॉन्ड, एस ऑर्बिटल मध्ये मोर टाइटली बॉन्ड असते. पी ऑर्बिटल मध्ये अट्रॅक्शन कमी होतो. अट्रॅक्शन कमी मीन्स इलेक्ट्रॉन इज लूजली बॉन्ड. इलेक्ट्रॉन कसा बॉन्ड होऊन जातो, लूजली बॉन्ड टू द न्यूक्लियस. बट इन केस ऑफ डी ऑर्बिटल अगेन एनर्जी इज इन्क्रीज. सो द एनर्जी इन्क्रीज होत जाते, एनर्जी वाढत जाते. ठीक आहे. याचं कारण असं आहे. मग त्यामुळे एस ऑर्बिटलमध्ये त्यामुळे काय असतो की इलेक्ट्रॉन क्लोज असतो न्यूक्लियसच्या. एस ऑर्बिटल जवळ असते. एस ऑर्बिटलमुळे इलेक्ट्रॉन न्यूक्लियसचा कसा असतो, क्लोज टू द न्यूक्लियस. क्लोज असतो, कोणाच्या, न्यूक्लियसच्या जवळ असतो. त्याला थोडा वेळ भेटतो, असं टाइम टू रिमेन क्लोज टू द न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या जवळ राहण्यासाठी त्याला जास्त वेळ भेटतो, कोणाला, इलेक्ट्रॉनला. कोणत्या ऑर्बिटलमध्ये, एस ऑर्बिटलमध्ये. आणि पी ऑर्बिटलमध्ये काय होतं मग, अगेन पी ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन जवळ राहणार नाही न्यूक्लियसच्या, तो न्यूक्लियसच्या विसिनिटीमध्ये दूर होणार. म्हणजे विसिनिटी म्हणजे काय, त्याच्या आजूबाजू, कोणाच्या, न्यूक्लियसचा. इलेक्ट्रॉन इज क्लोज इन केस ऑफ एस ऑर्बिटल, बट इन केस ऑफ इलेक्ट्रॉन इज नॉट दॅट क्लोज, पी ऑर्बिटल. म्हणजे इलेक्ट्रॉन दूर चालला. डी ऑर्बिटल मध्ये अजून काय होणार, इट इज मोर विसिनिटी. त्याची विसिनिटी अजून काय होणार, जास्त वाढणार. म्हणजे विसिनिटी जशी वाढत जाणार, कोणाची कोणासोबत, इलेक्ट्रॉनची न्यूक्लियस सोबत, तसं एनर्जी काय होत जाते, एनर्जी काय होते, डिक्रीज होते. एनर्जी इज डिक्रीज. त्यात हा जो इफेक्ट आहे शिल्डिंग इफेक्ट, हा शिल्डिंग इफेक्ट वेगळा भाग आहे. शिल्डिंग इफेक्ट मीन्स इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज असतो. शिल्डिंग इफेक्ट मुळे काय होतो, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. आणि हा पण काही शिल्डिंग इफेक्ट पण काय होतो, जसं न्यूक्लिअर चार्ज वाढणार, न्यूक्लिअर चार्ज वाढल्यावर शिल्डिंग इफेक्टचा काहीही इफेक्ट नसतो. न्यूक्लिअर चार्ज वाढला, शिल्डिंग इफेक्ट इज ऑल्सो नॉट अफेक्टेड. न्यूक्लिअर चार्ज केव्हा वाढतो, जेव्हा काय झाला तर ॲटॉमिक नंबर वाढत गेले, हायड्रोजन पासून खाली आलो आपण. तर कळालं, इथपर्यंत कळालं, समजला, हो
स्क्रीनशॉट घ्या, काढून घ्या स्क्रीनशॉट. यस ओके, समजलं. राईट ओके. दिसते, क्लिअर दिसते ना सर्वांना? सोपा आहे, थेरॉटिकल आहे, थिअरी आहे पूर्ण याच्यामध्ये. काय असं न समजण्यासारखं काय नाही कॉन्सेप्ट. हां, कॉन्सेप्ट नाही याच्यात काही. यस ओके. यस, चलो आया समझ में आएगा सबके? ओके. हो हो. घेतला, स्क्रीनशॉट काढून घ्या. आता आता अजून हेच पॉईंट बघा पुढे अजून कसं आहे की एनर्जी आपण कशावर अवलंबून असते म्हटलं होतं. हायड्रोजनला एन वर असते, पण मल्टी इलेक्ट्रॉनला एन आणि एल वर पण असते. इन केस ऑफ मल्टी इलेक्ट्रॉन एनर्जी डिपेंड्स ऑन एन एज वेल एज एल. ओके. इन केस ऑफ मल्टी इलेक्ट्रॉन ॲटम असेल, मल्टी इलेक्ट्रॉन ॲटम मध्ये एनर्जी डिपेंड्स ऑन व्हॉट अँड व्हॉट, एन अँड एल दोघांवर अवलंबून असते. एन अँड एल. एल मीन्स व्हॉट? अझिमुथल क्वांटम नंबर. एल मीन्स व्हॉट? अझिमुथल क्वांटम नंबर. तुम्हाला माहित आहे अझिमुथल क्वांटम नंबर. एल इज इक्वल टू व्हॉट? अझिमुथल क्वांटम नंबर. एल इज इक्वल टू 1 असेल कोणती असते? एस ऑर्बिटल असते. नाही 0 असेल तर असते. एल इज इक्वल टू 1 असेल तर कोणती असते? पी ऑर्बिटल. एल इज इक्वल टू 2 असेल तर कोणती असते? एस पी डी. एल इज इक्वल टू 3 असेल तर काय असते? एफ. बघा अझिमुथल क्वांटम नंबर काय व्हायलाय? वाढायलाय. अझिमुथल क्वांटम नंबर इन्क्रीज व्हायले. एल इन्क्रीजेस. ओके. एल इन्क्रीज व्हायला एनर्जी काय व्हायली? मग डिक्रीज व्हायली. एल इन्क्रीजेस, एनर्जी डिक्रीजेस. एस ची एनर्जी कशी असते? मोर असते. एल इन्क्रीज व्हायला तर एनर्जी काय व्हायली? एस ची एनर्जी कशी असते? अट्रॅक्शन मोर, एनर्जी लेस. राईट. एस ची एनर्जी कशी असते? लेस. पी ची एनर्जी, अट्रॅक्शन काय होतो पी मध्ये? अजून अट्रॅक्शन कमी. तर हे पॉईंट लक्षात ठेवा. अट्रॅक्शन कमी असला एनर्जी काय होते? मोर. मग एनर्जी अट्रॅक्शन मोर, एनर्जी एसचं अट्रॅक्शन मोर, एनर्जी लेस. मग एनर्जी काय होत चालली? इन्क्रीज व्हायली. बघा एसचा अट्रॅक्शन कसा असतो? एसचा अट्रॅक्शन मोर आहे. मग एनर्जी काय होते? आता सांगितलं ना मी हा पॉइंट. एसचा अट्रॅक्शन मोर आहे, एनर्जी लेस. एसची एनर्जी लेस आहे, मग एनर्जी काय होत चालली? डिक्रीज, इन्क्रीज व्हायली. एनर्जी इन्क्रीजेस. एसची एनर्जी म्हणजे इलेक्ट्रॉन एस मध्ये असला तर एनर्जी कशी असते? बघा इथं इलेक्ट्रॉन हा समजा एस मध्ये आहे, एनर्जी कशी असते? कमी असते. जसं असं पी मध्ये जाणार तो, पी मध्ये गेल्यावर एनर्जी काय होते? त्याची वाढते. एल इन्क्रीजेस, ई सुद्धा काय होते? इन्क्रीजेस. लक्षात हा पॉइंट सोपा आहे. एल इन्क्रीज झाला, अझिमुथल क्वांटम नंबर वाढायला, तसं तसं काय होईल? एनर्जी सुद्धा इन्क्रीज होत चालली. एनर्जी इन्क्रीज होत जाईल. आता काय असते कधी कधी एल दोन ऑर्बिटलची एलची किंमत सेम असते. दोन ऑर्बिटलची एनर्जी कधी कधी समान असते. यावेळी कोणाची एनर्जी जास्त, कोणाची कमी. तर यासाठी एक रूल आहे, दॅट इज कॉल्ड ॲज एन प्लस एल रूल. ओके. एन प्लस एल रूल मध्ये या दोघांची सम करून जी काय होणार? ॲडिशन मोर येणार. एन प्लस एल इज इक्वल टू, इफ एन प्लस एल इज इक्वल टू मोर, देन द एनर्जी विल बी मोर. एनर्जी काय असेल त्याची? मोर. एन प्लस एल लेस असेल, एन प्लस एल लेस असेल, एनर्जी विल बी काय असेल? लेस. हे कसं असते सांगतो मी तुम्हाला. एन प्लस एल रूल काय? इम्पॉर्टंट दिस इज. हे कळालं इथपर्यंत? स्क्रीनशॉट घ्या काढून. काय कळालं इथपर्यंत? हां यस ओके. कन्सेप्ट ध्यानात ठेवून ठेवा. दोन्ही फोर्सेस असतात, अट्रॅक्टिव्ह आणि रिपल्सिव्ह. हे कन्सेप्ट असं लक्षात ठेवा, मग लक्षात राहते. नसता मग काय होते? लक्षात राहत नाही. हां यस ओके. हो हो.
चला आलं लक्षात, आला समजला इथपर्यंत. हां आता एन प्लस एल रूल पाहू. एन प्लस एल रूल स्पेशल आहे. एन प्लस एल रूल काय असतो ते पाहू आता. Now we will see n plus l rule is what? According to this n plus l rule, according to which rule? N plus l rule. I just told you that n plus l more energy more. N plus l if it is more, energy is also more. N plus l less, then energy will be also, energy will be not electron, energy. It is energy will be less. How it is? Suppose we will consider two orbitals, एक 2s आहे आणि एक 2p आहे. बघा आता या दोघांमध्ये कशामध्ये हो, कशामध्ये 2s मध्ये आणि 2p मध्ये. ठीक आहे, 2s आणि 2p चा n बोला मला. याचा n इज इक्वल टू किती आहे? याचा n इज इक्वल टू 2. याचा पण n इज इक्वल टू किती आहे? 2. बघा इथं दोघांचा n सेम आहे. यावेळी कोणाची एनर्जी कमी कोणाची जास्त कसं काढणार? आता याचा l इज इक्वल टू किती आहे? l इज इक्वल टू s ऑर्बिटल असले तर काय असते? 0 असते. s ऑर्बिटल असले तर काय असते? 0 असते. p ऑर्बिटल असेल तर काय असतो? l इज इक्वल टू, p ऑर्बिटलचा मागे सांगितलं मी तुम्हाला, p ऑर्बिटल असेल तर काय असतो? 1 है ना, s p d f है ना, 0 1. तर p ऑर्बिटल असेल तर काय असतो? l इज इक्वल टू 1 असतो. s ऑर्बिटल असेल तर l इज इक्वल टू काय असतो? 0. n प्लस l दोघाचा काढा आता. n प्लस व्हॉट? वी हॅव टू कॅल्क्युलेट n प्लस l. So after calculating n plus l किती येतो याचा? 2. right? n plus l, 2 plus 0 is equal to 2. Now here 2 plus 1 is equal to किती येतो? 3. right? n plus l कोणाचा जास्त आला? 2p चा. 2p चा किती आला? 3 आला. आणि 2s चा किती आला? 2 आला. म्हणजे ज्याचा n plus l मोर असतो त्याची एनर्जी मोर असते. therefore 2p ची एनर्जी कशी आहे? ग्रेटर दॅन आहे कोणापेक्षा? 2s. The energy of 2p, n plus l more, energy will be more. n plus l less, energy will be less. ठीक आहे. असं वेगवेगळे काय असतात? हायड्रोजनचे आणि हायड्रोजन लाईक मल्टी इलेक्ट्रॉनचे अशी एनर्जी आहे समजा ही. तर सर्वात आधी ग्राउंडला कोण असतो? 1s. नंतर कोण असतो? 2s. नंतर कोण असतो? 2p. त्यानंतर कोण? 3s. त्यानंतर कोण? 3p. त्यानंतर कोण? 3d. हे हायड्रोजनसाठी असतो. कोणासाठी असतो? हायड्रोजनसाठी. मल्टी इलेक्ट्रॉनसाठी डायग्राम वेगळी असते. मल्टी इलेक्ट्रॉनला 1s असा असेल, 2s इथे असेल तर 2p इथे असतो, 3s इथे असेल तर 3p कुठे असतो? वर असतो. दिस द डायग्राम एनर्जीची. सर्वात कमी एनर्जी ग्राउंडला कोण असतो? कधी? 1s. सर्वात कमी एनर्जी कोणाची असते? 1s ची. जसं जसं आपण वर जाऊ एनर्जी काय होते? इन्क्रीज होते, एनर्जी वाढत जाते है ना. आता आणखीन एक n प्लस l चा बघा, आणखीन एक एक्झाम्पल. n प्लस l चा एक एक्झाम्पल सांगा मला. 3d आहे आणि 4s आहे. 3d आणि 4s मध्ये बघा आणि सांगा मला n प्लस l. 3d चा पहिलं सांगा. 3d चं n इज इक्वल टू किती आहे? n इज इक्वल टू सांगता येते? n इज इक्वल टू किती असतो याचा? 3. आणि l इज इक्वल टू राईट, l इज इक्वल टू किती असेल? d म्हणजे किती असतो? 0 1 म्हणजे p. असं लिहून टाकायचं एकदा, s p d f 0 1 2 3. राईट, d म्हणजे किती असेल? 2. l इज इक्वल टू किती असतो? 2. राईट, मग किती येतो हा? 3 प्लस 2 इज इक्वल टू 5. राईट, याचा बघा किती येतो आता? 4s चा. 4s इज इक्वल टू n इज इक्वल टू किती आहे? n इज इक्वल टू 4. s इज इक्वल टू किती आहे? l इज इक्वल टू 0 असतो. s चा l इज इक्वल टू काय असतो? 0 असतो. मग n प्लस l किती येतो याचा? 4 येतो. कोणाची एनर्जी जास्त असेल या दोघांमध्ये बोला आता. मग कोणाची एनर्जी मोर आहे? 3d ची, है की नाही. तर 3d इज काय मग? ग्रेटर दॅन आहे कोणापेक्षा? 4s पेक्षा. n प्लस l कळालं आता? n प्लस l कळालं? हां ओके, हां यस. n प्लस l नियम कळाला.
राईट. तर आणखीन एक लास्ट पॉईंटच आहे. हां ओके, त्याच्यामध्ये आणखीन एक असा आहे पॉईंट. ठीक आहे, ते उद्या पाहूत मग. समजलं इथपर्यंत? एन प्लस एलचा रूल. एक छोटा पॉईंट आहे, ते उद्या पाहूत नंतर. यस ओके. हो चला करा, लेफ्ट करा. विल स्टॉप हेअर. ओके, विल स्टॉप हेअर. टुमॉरो विल सी